5व्या दिवशी मला रिझल्ट आला फ्यूल आणि एनर्जी ड्रिंकमुळे. माझे केस गळायचे बंद झाले. म्हणजे अक्षरशः असं वाटायचं आता माझा टकला होणार आहे. म्हणजे एक लेडीज असून असं फिलिंग यायचं. आणि मी खूप डिप्रेशन मध्ये होते. सकाळी उठणं तर अशक्यच होतं. दिवसातले खूप सारे तास असे म्हणजे मी बसल्या बसल्या झोपून जायची. आणि आता परवा मी पडली अक्षरशः. म्हणजे मला असं वाटलं नाही की मी डॉक्टरकडे जावं किंवा काल फक्त वर्कआउट केला नाही मी. बट असं वाटलं नाही माझं दुखतंय किंवा काय. खूप सारा फरक पडलाय. म्हणजे खूप सारे इश्यूज आहेत. आता 25% एका महिन्यामध्ये फरक पडलाय मला. आणि मी खूप हॅपी त्याच्यासाठी. तुम्ही ऑपरेशनचं बोलले होते, ऑपरेशनचं काय झालं परत मग डॉक्टरांना? नाही, मी त्यांना सांगितलं तुम्ही माझे ऑलरेडी 2 मणक्यांचं ऑपरेशन केलं, तुम्ही काढून घेतले तिथे. मला जर स्टीलचा मणका असेल तर द्या, मी पूर्णच रिप्लेस करते. मी असं बोलले. त्यांना राग आला खरं तर, कारण की मलाही राग आला, कारण की लगेच मी आता गेली तुमच्याकडे आली 2 दिवसात लगेच ऑपरेशनची डेट देताय. आणि मला या सगळ्या प्रोसेसचा अनुभव आहे हॉस्पिटलचा, कारण मी पुणे आणि मुंबईमधले सगळे हॉस्पिटल फिरलेली आहे. म्हणजे इव्हन डॉक्टर मला म्हणले ही महिन्याभरामध्ये चालू शकणार नाही, हे करणार नाही. मी आज 5 वर्ष झाले जिवंत आहे, चांगली फिरते वगैरे, माझ्या मुलाचं सगळं करते. मग कसं डॉक्टर म्हणू शकतात की ही मरेल मणक्यांमुळे? असं म्हणजे ते गिल्टी फील होतं आणि असं बोलल्यानंतर. मग ते आता हॅपी वाटते. थँक्यू सर. आणि अरुण पवार सर माझे मेंटॉर आहेत. म्हणजे असं खूप भारी फिलिंग आहे सर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. हा डिस्क्लेमर आहे. पूनम